हॅलो. हां बोल ना, कुठे आहेस? काय करतेस? हो, मी आत्ताच कॉलेजहून घरी चालले. हो. काल काय केलीस? नाही, माझा तर अजून अभ्यासच झाला नाही. एक मिनिट हां, होल्ड कर. ती रोजची मुलं इथंच थांबलेत. थांबा. आऊ येल्लो येल्लो पटी पिलो तू चीज बडी मस्त मस्त. काय चीज आहे. बॉस. जा कुणाचा हात धरला आहेस माहिती आहे का तुला? नाही बॉस, या जागी जर आपली बहीण आपली आई असती तर बॉस. टपोरी जरी असलो तरी फालतू नाही आपण. बस करा ही फालतूगिरी. चला रे. सर घरच्यावर जायचं नाही. काय असेल ते मला बोलायचं, पण घरच्यावरती जायचं नाही. ठीक आहे, मी खपून गेला नाही सर. तुमच्या मुलाची माफी मागायला सांगितलं. हा, हे असं वाकडं असतं ना, ते सरळ करावं लागतं. तुला काय करायचं मी काय करेन. ए आपलाही पुस्तक पाडायचं आता. मग म्हणजे आपल्याला कॉपी करायची आहे. अरे आपला तर इतका पण अभ्यास नाही, मग कुठनं येतील. अरे हाय की कॉपी जिंदाबाद. तू वर्गात कॉपी करून पहिला आलास ना? नाही आई. सर 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 काय चाललंय सर हे? नाही सर. सर आय एम सॉरी सर. ए सर प्लीज सर. सर प्लीज मॅम आय एम सॉरी. रेस्ट घे. मॅम मॅम प्लीज मॅम. सर प्लीज सर. मुलग्याला वाचून दाखव ना मेल्या. अरे माझ्या पोराचं पत्र वाचून दाखव ना. मेल्या माझ्या पोराचं काय झालं रे. अरे वाचून दाखव ना, वाचून दाखव. माझ्या पोराचं काय झालंय सांग ना रे. अरे वाचून दाखव ना रे. अरे वाचून दाखव. अरे माझ्या पोराचं काय झालंय सांग ना. अरे काय झालं रे. आजीबाई शांत व्हा, रडू नका. काय झालंय माझ्या पोराचं. काय झालं सांगा तरी. काय झालं सांगा तरी. काय झालंय माझ्या हो, आजी असं रडू नका, शांत व्हा पहिला. माझं ऐकून तरी घ्या. शांत व्हा. अहो माझं ऐकून तरी घ्या. अहो काही झालेलं नाहीये. माझं ऐकून तरी घ्या तुम्ही. काही झालेलं नाहीये. काय रडताय तुम्ही. अहो काही झालेलं नाहीये. माझं ऐकून तरी घ्या तुम्ही. आता तुम्ही तरी त्यांना सांगा काही झालेलं नाहीये. तुमच्या पाया पडतो मी. बापरे देवा, मी आता काय करू. ऐकून तरी घ्या माझं. ऐकून तरी घ्या माझं. ऐकून तरी घ्या. काही झालेलं नाहीये. मी फक्त 2 रुपयासाठी नाटक केलं रडण्याचं. 2 रुपयासाठी भाड्याला रडवलं सगळ्यांनी. अरे मेल्या वाचून दाखवायला येत नाही. कशाला 2 रुपयासाठी रडवलंस ना. अरे प्रकाश. अरे रेणुका, तू यावेळेस वय तू एकटाच आहे घरी. नाही, काका काकू कुठे गेल्यात. बाबा कामाला गेलेत. आईने इतक्यातच येईल. तू बस ना. अरे नाही नाही, मी बसण्यासाठी नाही आले. मी तुझी पुस्तके परत करण्यासाठी आले. का? नाही नाही, तुला तर पाहिजे होते ना पुस्तके. आता त्याची गरज नाही. बस खाली. काय झालं? काही नाही झालं रे. तू खोटं बोलतेस. तू जर सांगत नसशील ना, तुझा चेहरा आहे ना मला सर्व सांगतो. सांग काय झालं ते. प्रकाश, मुलगी होणं हा गुन्हा आहे का रे.
मुलगी आईबाबांच्या डोक्यावरचं ओझं असतं, जे लवकर काढलं की तेवढंच हलकं वाटतं. माझे आई बाबा माझं लग्न लावतायत. काय? हो, म्हणतात शिकून कुठं मोठी कलेक्टर होणार आहे, आणि म्हणतात मुलगी हे दुसऱ्यांच्या घरचं देणं असतं, परका माल असतो, त्याला शिकवून काय कामाचं. तिला तिच्या घरी लवकरात लवकर देणं म्हणजेच मला पण चांगलं आणि त्यांना पण चांगलं. प्रकाश, मला लग्न नाही करायचं. मी शिकून एखाद्या गरीबाच्या घरी, पण आत्ता लग्न करून मी माझ्या आयुष्याचं वाटोळं नाही करणार. तू काय काळजी करू नको. हे पुस्तक आहे ना, तू घेऊन जा. उद्या काय करायचं मी बघेन. खरंच करशील ना तू? विश्वास ठेव माझ्यावरती. तू जा आता. थँक्यू प्रकाश, थँक्यू. नमस्कार. 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 घ्या घ्या. काहीतरी चुकलं तर माफ करा. तसं काय नाही, चांगलं नियोजन केलंय. कुणी बनवलंय? आमच्या रेणुकानंच केलंय ना सगळं. खूप छान बनवलंय. टेस्ट बघावीशी वाटते. अरे हा बाबा, हा 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 मी घेतो ना. आता रेणुकाला बोलवून घ्या. हा बोलतोस हा. अरे, तुझीच होणारी बायको आहे, इतकी कशाला घाई? पहिलं मी पाहते. नाव काय तुझं? पोलीस पोलीस इन्स्पेक्टर संदीप शिंदे. काय चाललंय इथं? साहेब तुम्ही आणि इथं आणि ह्या ड्रेसमध्ये? मला पाहताच गुन्हेगार पळून जातात, त्याच्यामुळे मुद्दा म्हणून मी आज सिव्हिल ड्रेसवर आलोय. काय चाललंय इथं? काय नाही साहेब, हे आमचे नातेवाईक आम्हाला भेटण्यासाठी आलेत. भेटण्यासाठी? हा काय कार्यक्रम चाललाय? नाही म्हणजे माझ्या मुलीला बघण्यासाठी आलेत. बघण्यासाठी? अच्छा, म्हणजे मुलीचं लग्न करताय काय? होय होय. सकाळी आला होता प्रकाश पोलीस स्टेशनला, त्याच्यामुळे मुद्दा म्हणून आलोय मी. कोण ही मुलगी का? हो हीच मुलगी. काय नाव आहे तुझं? रेणुका. बाळ तुझं वय किती? तुझं वय किती? 15. आ 15. काय? तुमच्या मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं नाही? सर, मला खरंच माहीत नव्हतं की रेणुकाला 18 वर्ष पूर्ण झालेले नाहीये. काका, आपलं वागणं मला पसंत पडलेलं नाही आणि मी वचन देतो, रेणुका जेव्हा 18 वर्षाची होईल तेव्हाच मी तिच्याशी लग्न करेन. शाब्बास बोला. तू आत्ता जे काही बोललास ना, ते आजच्या काळात समाजासाठी आदर्शच आहे. दादा, तुम्हाला कदाचित माहिती नसेल, इंदिरा गांधी या आपल्या भारत देशाच्या पंतप्रधान होत्या. त्याचप्रमाणे प्रतिभाताई पाटील या भारत देशाच्या राष्ट्रपती होऊन गेल्या. त्याचबरोबर कल्पना चावला, किरण बेदी यांची नावं तुम्ही कदाचित ऐकली नसेल. तुम्ही तुमच्या मुलीला परक्याचं धन समजतात. हे तुमचं चुकीचं आहे. आज भारत सरकारने महिलांसाठी किती योजना आखल्या आहेत तुम्हाला माहिती आहे का? आज महिलांना जन्मल्यापासून लग्नापर्यंत पूर्ण खर्च ते उचलतात. त्याचबरोबर महिलांना 50% आरक्षणही दिलेले आहेत. आज जी मुलं करू शकतात ती प्रत्येक गोष्ट मुलीही करू शकतात. त्यामुळे तुम्ही मुलीला परक्याचा धन समजू नका. बालविवाह करणं हा कायद्याने गुन्हा आहे. साहेब तुम्ही आता माझे डोळे उघडलेत. आता मी माझ्या मुलीला खूप शिकवणार. तुमच्यासारख्या प्रत्येकाने जर का विचार केला तर मुली कुठंच कमी पडणार नाही. बाय रेणुका, येतो आम्ही. बाय. ओके. विजय, होय. माझ्या डोक्याची शपथ घेऊन सांग, तू आज शाळेत काहीच केलं नाहीस?
का हात का काढलास बोल ना. आई त्या मास्तरांनी माझी तक्रार मुख्य धापाला केली होती. अरे तुझी काहीतरी चूक झाली असणार. नाही आई, मी काय नाही चुकलो, तरी त्यांनी माझी तक्रार केली. ठीक आहे ठीक आहे, मानलं की तुझी काहीच चूक नव्हती, आई पण म्हणून सगळ्या वर्गासमोर तू मास्तरांच्याशी फजिती करायचीस. आई जर तो मास्तर पुन्हा असं वागला ना तर त्याचं काही खेर नाही मग. अरे विजय, तू काय बोलतोयस, काय वागतोयस, तुला तर कळतं का? आई मला कळते ते मी कुठच्या मार्गाने चाललोय ते. कुठच्या मार्गाने चाललायस? आई शेवटी मी माझ्या बापाच्या मार्गाने चाललोय. विजय, तुझ्या बाबांना ना कोणीही चांगलं म्हणत नाहीत, आणि मला एवढंच माहिती आहे की तू चुकतोयस. मास्तर गुरुजी हे देवासारखे असतात रे. तू त्यांचा अपमान म्हणजे देवाचा अपमान करतोयस. तू तुझ्या आई वडिलांचा अपमान करतोयस. बस मला तुला एवढंच सांगायचं होतं. देव तुला आता सद्बुद्धी देव, हीच प्रार्थना आहे. अरे टन 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 वाजत मटन शिजत हाडानं दुखते दाड रस 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 वाल अगं रस 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 वाड काय रंग्या रस्त्याची लई आठवण येते वाटतं. अरे लई आठवण येते. पण हे कुठं आहे आपल्याकडे? ठीक आहे बघतो मी. रसा 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 चायला रस्सा. विजय, हं? काय रे, कसला विचार करतोय? नाही कसलं नाही. आई तुम्हाला गिफ्ट काय घेणार आहेस? तुला सांगितलं ना, तुझं गिफ्ट तुला वेळ आल्यानंतर देईल. आई पण आता आता काय नाही. आत्ता कशाला? तुला आत्ता काय हवंय ते सांग. आई मला आता 500 रुपये हवेत. 500 रुपये? आणि ते कशासाठी? आई आई मी प्रतापराव रावांचा एकुलता एक मुलगा आहे, हम्म, आणि त्यासाठी मला सगळ्यांना पार्टी द्यायची आहे. आणि तुला माहिती आहे विशेष म्हणजे मी आज क्लासमध्ये फर्स्ट आलो आहे. तू वर्गात पहिला आलाय? हो आई. आणि तू मला हे आत्ता सांगतोस? थांब, आत्ता आणते. रस्सा चायला रस्सा. परकस, हो बाबा. हे बघ, तुझ्या वाढदिवसानिमित्त हे तुला भेट काय आणल्या मी बघ बरं. हो बाबा, तुम्ही आणलात हे? हो मी आणले. खरंच? बरं परकस, हे तुझ्या वाढदिवसा दिवशी भेट दिली, तू खुश आहेस ना? व खूप खुश आहे बाबा, मी खूप खुश आहे. याच्यापेक्षा चांगली भेट मला भेटलीच नसती. बरं, हां बाबा. मला काय म्हणायचं आहे, तुझे 10वीच्या पेपरातलं मला तर काय बी समजत नाही बाबा. हो. हो बरं, तुझा अभ्यास कसा काय चाललाय सांग बरं. चांगल्या प्रकारे आहे बाबा, पण पुस्तक भेटले असते ना तर आणखीन अभ्यास केला असता मी. पुस्तक? हो बाबा. काय झालं बाबा? पोरा, तू काळजी कर नकस. रातपाळीनं मला एक काम मिळालं या. हो बाबा. काय दिवस रात्र मी काम करतो आणि तुला शाळेचं सगळं पुस्तकं वह्या काय लागणार आहे ते घेऊन देतो बरं का. तू काळजी करू नकोस. हं बाबा, तुम्ही इतकी काळजी नका करू तुम्ही. अरे पोरा, लेकराची काळजी मायबापाने करून ये तर कोण करील र? हो. बराच वेळ झाला तू बाहेर फिरून आलेस. चल बरं, 2 घास काहीतरी खाऊन घे. चल घराकडे. चला बाबा. काय चाललंय आपलं? आपण आज पण शाळेला नाही गेलो. ते जाऊ दे. मी आज खूप हॅप्पी आहे रे. आज मी घरच्याकडनं 500 रुपये आणलेत. अरे खरंच की रे विचार, एवढे पैसे कुठून आणलास? अरे लका, मी माझ्या आईकडून मस्का मारला. का म्हणजे काय, आज माझा वाढदिवस आहे आणि मी तुम्हाला वचन दिलं होतं की माझ्या वाढदिवस असेल आणि त्या दिवशी आपण तिघेही मिळून धाब्यावर जेवण जायचं. धाब्यावर? मग आता किती वर्ष झालं, आजपर्यंत तू दिलास का? अरे चाष्टा करतो माझी. मार नको यार, तुझा वाढदिवस आहे ना आज. मी काय बोलतोय, आज तिघे आपण भेटू धाब्यावरती. आज भेटूया. नक्की. संध्याकाळी आज आपण एक काम करूया, मग तुम्ही तिघे मला भेटा आणि धाब्यावरती जाऊन आपण एकत्र जेऊया.